नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, खूप लोकांच्या कमेंट येतात की शेळीपालन परवडत नाही. तर मित्रांनो, शेळीपालन का परवडत नाही याच्या मागे खूप कारणं आहेत. तर तेच आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तुम्ही जर म्हणत असाल शेळीपालन परवडत नाही, तर मग मी माझं एक उदाहरण सांगतो. मी मित्रांनो सुरुवातीला फक्त एक 9 ते 10 शेळ्यांपासून सुरुवात केली होती. आज त्या 9 ते 10 शेळ्यांचे जवळपास माझ्याकडे लहान मोठे 50 जनावरे आहेत मित्रांनो. हेच जर मला शेळीपालन जर परवडलं नसतं, तर मित्रांनो मी ही एवढी जनावरं वाढवले असते का? गोट फार्म कधीच बंद करून टाकला असता. पण तसं नाही मित्रांनो. त्याच्यामध्ये आपलं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. आणि नियोजन जर आपण चांगल्या पद्धतीनं जर केलं, तर मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय 100% परवडतो आणि परवडत आहे. आणि मित्रांनो, हा शेतकऱ्यांसाठी एक जोडधंदा आहे, शेतीला जोडधंदा आहे, खूप चांगला आहे. तर मित्रांनो, चला आपण आता याची सविस्तर कारणं जाणून घेऊया. त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप चांगली सुंदर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल. तर मित्रांनो, खरं आहे शेळीपालन परवडत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी अशी म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही, पण वास्तव याच्या अगदी उलट असू शकतं. हा व्यवसाय केवळ परवडणारा नाही, तर योग्य नियोजनाने आणि तो अतिशय फायदेशीर ठरू शकतो. तर शेळीपालन ही गरिबाची गाय म्हटलं आहे, पण आज हा व्यवसाय व्यावसायिक रूप धारण करत आहे. हा व्यवसाय का परवडतो याची काही प्रमुख कारणे आपण पाहणार आहोत मित्रांनो. कमी गुंतवणूक जास्त नफा कसा मिळवायचा? तर इतर दुग्ध व्यवसायाच्या तुलनेत शेळीपालनासाठी लागणारे भांडवल मित्रांनो खूप कमी असते. शेळ्यांची संख्या झपाट्याने वाढते आणि एका वर्षात 2दा वेत किंवा एका वेतात 2 ते 3 पिल्ले देतात, ज्यामुळे तुमचं इन्व्हेस्टमेंट लवकर दुपटीने वाढते. इन्व्हेस्टमेंट लवकर वाढते मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारची भरारी घेऊ शकता मित्रांनो. कारण आजही पाहिलं तर खूप असे कुटुंब आहेत ते शेळीपालनावरती अवलंबून आहेत, मेंढीपालनावरती अवलंबून आहे. 12ही महिने मित्रांनो, ऊन नाही पाऊस कुठेही त्यांना रानावनात भटकावं लागतं आणि त्यांचं सर्व कुटुंब त्या शेळीपालन ह्या व्यवसायावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे आता कसं आहे मित्रांनो, आपलं शेळीपालन करताना त्याच्यामध्ये चारा नियोजन, खाद्याचं नियोजन जर आपण बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त पद्धत वापरली आणि स्वतःच्या शेतात चारा आपण जर उपलब्ध केला किंवा लावला, तर मित्रांनो तर आपल्याला बाहेरून विकत चारा घ्यावा लागणार नाही आणि तो जो आपला खर्च आहे 40 ते 50% कमी होऊ शकतो. अशा पद्धतीने जर आपण शेळीपालन केलं. दुसरी गोष्ट, जर आपण विकत घेऊन जर शेळीपालन केलं मित्रांनो, तर ते निश्चित परवडणार नाही. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट खूप चांगली करावी लागेल आणि ज्यांना हा खर्च सांभाळता येतो मित्रांनो, त्यांनाच हा व्यवसाय चांगला परवडतो. पण ज्यांना हा खर्च मेंटेन करता येत नाही, अशा लोकांना मात्र मित्रांनो हा शेळीपालन व्यवसाय परवडत नाही. आज जर पाहिलं तर बाजारपेठेमध्ये शेळ्यांना खूप मागणी आहे, मटणाला खूप मागणी आहे. मटणाची वाढती मागणी, मटणाचे वाढते दर कधीही कमी होत नाहीत, ते सातत्याने वाढतच जातात मित्रांनो. आज जर पाहिलं तर 800-900 रुपये किलो मटण जात आहे. त्याच्यामुळे शेळीपालन कशी जरी तुमची मित्रांनो शेळी असली तरी 1 पिल्लू झालं, 2 पिल्लू, कसली शेळी असली तरी मित्रांनो, गावरान असली तरी 2 पिल्ले सहज होत असतात. आणि ते 2 पिल्ले मित्रांनो जास्तीत जास्त 3-3.5-4 महिने जर तुम्ही ते शेळीचे पिल्ले सांभाळले आणि चांगलं दूध जर पाहिलं, तर मित्रांनो कमीत कमी ते पिल्ले तुमचे 15,000ला जाऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीचं मित्रांनो हे शेळीपालन आहे आणि हे गरीबातला गरीब करू शकतो. ठीक आहे, नाही तुमच्याकडं 20-25 हजाराची शेळी घेण्याची तुमच्याकडं ऐपत नाही, तर मित्रांनो तुम्ही एक 4-2 लहान शेळीच्या पिल्लांपासून सुरुवात करू शकता. बाजारमध्ये 3-4 हजार 5,000ला मित्रांनो चारा खाणारं पिल्लू आपल्याला सहज उपलब्ध होतं. आणि अशा पद्धतीनं जर आपण शेळीपालनामध्ये उतरलो, तर निश्चित भविष्यामध्ये त्याचा खूप मोठा वटसागर निर्माण होणार आहे या शेळींच्या माध्यमातून. तर हे खूप चांगलं आहे. तर मित्रांनो, आपला विषय होता की मटणाला खूप वाढती मागणी आहे आणि ते सातत्याने वाढतच असणार आहे. त्याच्यामुळे शेळीपालन
हा व्यवसाय कसा चांगला आहे हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पटवून देत आहे. मित्रांनो, दुसरी गोष्ट, ईद किंवा इतर सणाच्या वेळी बोकडांना मिळणारे भाव हे कोणत्याही लॉटरीपेक्षा कमी नसतात. तर मित्रांनो, मी स्वतःचं उदाहरण सांगतो. मी स्वतःचे शेळीचे पिल्ले लई नाही मित्रांनो 1.5 वर्ष सांभाळले. एक पिल्लू मी स्वतः मित्रांनो 35-40, 40-40 हजाराला विकलं. लोकांचं भूषण सांगण्यापेक्षा मी स्वतःचा अनुभव सांगत आहे. त्याच्यामुळे तुम्ही शेळीपालन कशा पद्धतीनं करता, तुम्ही त्याच्याकडे कशा पद्धतीनं पाहता याच्यावरती खूप अवलंबून आहे. दुसरी गोष्ट, दूध, लेंडी, खत, शेळी दूध हे शेळीचं औषध आहे मित्रांनो. लेंडी खतापासून शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी खूप चांगल्या प्रकारचं सोनं खत आहे, सोन्यासारखं खत आहे मित्रांनो. आजही पाहिलं तर बाजारपेठेमध्ये शेळीच्या खताला जास्त मागणी आहे सगळ्या खतांपेक्षा. त्याच्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय कधीही कमी समजू नका आणि तो कमीच नाही. माझ्या दृष्टीने नाही, तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे तो नक्की तुमच्यावरती अवलंबून आहे. आणि जो कोणी म्हणत असेल मला शेळीपालन परवडत नाही तर त्यांनी माझ्याकडे यावे. त्याला मी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन शेळीपालनाच्या माध्यमातून नक्कीच करेल. तर मित्रांनो, आपण नक्की, आणि असे भरपूर मित्रांनो मी व्हिडिओ पण बनवलेले आहेत की जे खूप तुम्हाला चांगलं प्रोत्साहन मिळवून देऊ शकतात, खूप चांगली माहिती मिळवून देऊ शकतात. असे व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहेत. तर आपण माझा व्हिडिओ पाहत असेल तर नक्की चॅनलवरती जाऊन पहा. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची माहिती त्याच्यामध्ये. आता शेळीपालन करण्याची खूप पद्धती आहे. आधुनिक पद्धतीने शेळीपालन करतात. पारंपरिक पद्धतीने शेळी पाळत कोणीच नाही. आता चांगली निवडक जाती, मग त्याच्यामध्ये उस्मानाबादी जाती असेल, शेंगमनेरी असेल किंवा बिट्टल असेल यासारख्या जातीवंत शेळ्या पाळल्या तर वजन आणि त्यांची प्रतिकारशक्ती दोन्ही मिळते. आणि कमी खर्चात बनवलेल्या शेळ्यांची पिल्ले मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटी. तर मित्रांनो, किंवा मग पिल्लांसाठी खास काही खुराक नियोजन बनवलं तर त्यासुद्धा तुमचं नफा वाढवू शकतो. अशा खूप चांगल्या पद्धती आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही शेळीपालन हे चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि दुसरी गोष्ट, शेतीला जोडधंदा म्हणून हा सर्वोत्तम पर्याय आहे. शेतातला वेस्ट पालापाचोळा शेळ्या खातात आणि त्याच बदल्यात जमिनीला उत्तम खत देतात. थोडक्यात सांगायचं तर मित्रांनो, ज्याचं नियोजन शून्य आहे आणि ज्यांना आजाराची माहिती नाही किंवा जे बाजाराचा अभ्यास न करता उतरतात त्यांनाच हा व्यवसाय तोट्याचा वाटतो. पण जे शेतकरी कष्टाची आणि नवीन प्रयोगाची तयारी ठेवतात त्यांच्यासाठी शेळीपालन हा एक ATM आहे मित्रांनो. ATM सारखा व्यवसाय आहे. कधीही जाऊ शकता, कधीही तुम्ही याच्या माध्यमातून पैसे मिळवू शकता. असा खूप सुंदर असा व्यवसाय आहे. तर मित्रांनो, हा सर्व माझा एक अनुभव आहे आणि या अनुभवातून मी तुम्हाला सगळं सांगत आहे. आज मी जर पाहिलं तर सुरुवातीला एक 9-10 शेळ्यांपासून सुरुवात केली होती, पण त्याचे आज 50-60 शेळ्या झालेल्या आहेत. आणि वर्षाकाठी माझं मी किती जरी सांगितलं, कमी सांगितलं, जास्त सांगितलं तरी माझं जे उत्पन्न आहे ते कुणी माझ्याकडून हिरावून नेऊ शकत नाही. कारण खरं सत्य परिस्थिती आहे, 20 ते 25 शेळ्यापासून वार्षिक उत्पन्न 4 ते 5 लाख रुपये मला सहज मिळतं. त्याच्यामुळे शेळीपालन या व्यवसायाला कोणी कमी समजू नका. आता त्याच्यामध्ये तुमची जर काही चूक होत असेल, तुमची शेळीपालनामध्ये काही चूक होत असेल, तुमचं व्यवस्थित मॅनेजमेंट नसेल तर निश्चित तुम्हाला तो शेळीपालन हा व्यवसाय चुकीचा वाटेल आणि त्याच्यामधून तुम्हाला अपयशी नक्कीच येईल. परंतु जर तुम्हाला शेळीपालन करायचं असेल तर खूप अशा चांगल्या सोप्या पद्धतीने आपण शेळीपालन करू शकता. आणि खूप चांगला शेळीपालन करण्यासाठी खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत, त्यांच्यापासून सुरुवात करू शकता. नाही तुमच्याकडे पैसा भरपूर तर तुम्ही अगदी छोट्या शेळ्यांपासून सुरुवात करू शकता. तर एवढंच मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की बहुतेक लोक असे म्हणतात आम्हाला कमेंटमध्ये आम्हाला शेळीपालन परवडत नाही, तर त्यांच्यासाठीच खास व्हिडिओ मित्रांनो त्या मंडळींसाठी हा मी बनवलेला आहे. तर माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपण जर नवीन शेळीपालन करत असेल किंवा करायचं असेल, आपणास काही माहिती हवी असेल तर अवश्य मित्रांनो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9881 60 19 76. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. मी अवश्य आपणाला चांगलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. दुसरी गोष्ट, कोणाची खरेदी विक्री शेळीची खरेदी विक्री करायची असेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यालासुद्धा सपोर्ट केला जाईल. तर मित्रांनो एवढंच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला सांगू शकतो. आणि माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा. आणि नवीन पाहणाऱ्या मित्रांनी मंडळींनी हा
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा एवढीच विनंती करतो आणि व्हिडिओ इथं माझा समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान, जय जवान.